नमस्कार, मी पंजाब डक. आज आहे 6 डिसेंबर 2025 आणि मी माझ्या शेतात आहे आणि ह्या चण्याच्या प्लॉटमध्ये या ठिकाणून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे. आज आहे 6 डिसेंबर 2025. शेतकऱ्याचे खूप मेसेज येलेत, आभाळ खूप येले, पाऊस येतो की काय. तर सर्वप्रथम माझी शेतकऱ्याला विनंती, राज्यात फक्त आजच्या दिवस आणि उद्या दुपारपर्यंत फक्त ढगाळ वातावरण राहणार आहे. पाऊस काय येणार नाही. असं वाटेल की आता पाऊस येतो की काय, पण पाऊस काय येणार नाही. त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही. राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो, पूर्व विदर्भातल्या, पश्चिमी विदर्भातल्या, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकणपट्टी, खानदेश, मराठवाडा संपूर्ण शेतकऱ्याला सांगू इच्छितो, आज 6 डिसेंबर म्हणजे आजच्या दिवसच राज्यात चांगलं ढगाळ वातावरण राहणार आहे. दिवसा देखील धुकं राहणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. पण पाऊस काय मात्र येणारच नाही, म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. मग राज्यात थंडी कधी सुरू होणार आहे, तर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की उद्या 7 डिसेंबरपासून राज्यात थंडी वाढण्यास सुरुवात होणार आहे. दिवसा देखील उत्तरेकडून वारं येत असल्यामुळं दिवसा देखील असं थंड झिलावा लागेल आणि दिवसा देखील स्वेटर घातलेले दिसतील, म्हणून हा अंदाज लक्षात येतात. ही थंडी जास्त करून निपाड, नाशिक ह्या पट्ट्यामध्ये, जळगाव जिल्हा, इकडं घाटाच्या खाली नांदुरा, इकडं विदर्भात देखील चांगली थंडी सुरू होणार आहे आणि वारं देखील सुटणार आहे. दिवसा वाऱ्याची झुळूक येईल, पण दिवसा देखील थंड जाणवणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. मग राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की परत ऊसतोड कामगाराचे काल फोन आले, काही कर्नाटकच्या तूर काढणाऱ्यांचे फोन आले की आमच्याकडे ढगाळ वातावरण आहे, कर्नाटकला पाऊस येईल का. तर कर्नाटक असो की महाराष्ट्र असो, फक्त आज आणि उद्याच्या दिवसात ढगाळ वातावरण राहणार आहे. परत 7 डिसेंबरपासून मात्र 20 डिसेंबरपर्यंत चांगली अशी थंडी वाढतच जाणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा. ज्यांच्याकडं हरभरा असेल तर तुम्ही त्या हरभऱ्याला पाणी देऊ शकता, त्याच्यानंतर त्याला फवारणी देखील करू शकता. कारण की वातावरणामध्ये धुकं असल्यामुळं त्याच्यामुळं फटका बसतो, म्हणून वेलवर्गीयवाल्यासाठी आभाळ चांगलं असतं, ऊस उगवण्यासाठी आभाळ चांगलं असतं. पण जे फुलाव पीक आलेले त्यांना मात्र त्या धुळीचा थोडा फटका बसतो, म्हणून तुम्ही एक बुरशीनाशकाची फवारणी केली तर काही हरकत नाही. पण राज्यात मात्र सध्या सांगायचं झालं तर पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकणपट्टी, खानदेश सगळीकडं आता जवळपास आज आणि उद्याच्या दिवसात ढगाळ वातावरण राहणार आहे. असं वाटेल पाऊसच येतो की काय, पण पाऊस काही येणार नाही. म्हणजे उद्या 7 डिसेंबर 2025पासून ते 20 डिसेंबरपर्यंत चांगली थंडीची लाट येणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. परत राज्यात पाऊस काही येणार नाही, ह्या डिसेंबरमध्ये देखील पाऊस येणार नाही, म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. यावर्षी थंडी जास्त असल्यामुळं थंडीमध्ये एक गव्हाचं पीक, चण्याचं पीक हे चांगलं येऊ शकतं, म्हणून हे एक माहिती असावं म्हणून सांगत आहे. कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारा, पुणे, अहिल्यानगर, इकडं नाशिक, निफाड ह्या पट्ट्यातल्या शेतकऱ्याचे फोन येत होते. द्राक्ष शेतकरी, डाळिंब शेतकरी, तर हे ढगाळ वातावरण किती दिवस आहे, ऊन पडणार आहे की नाही. तर त्यांच्यासाठी आनंदाची बातमी, उद्यापासून चांगलं सूर्यदर्शन होणार आहे. मग उद्यापासून सूर्यदर्शन झाल्याच्या नंतर चांगली थंडी देखील येणार आहे, म्हणून हे लक्षात यायचं. नसता काय होईल की एवढं असं हे ढगाळ वातावरण असल्यामुळं सूर्यदर्शन नाही, तर त्याच्यामुळं चांगलं असं दिवसभर चांगलं सूर्यदर्शन होणार आहे, म्हणून त्यांच्यासाठी देखील आनंदाची बातमी. राज्यात मात्र पश्चिम महाराष्ट्रातल्या, उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुमच्याकडं आजच्या दिवस आणि उद्याच्या दिवसात ढगाळ वातावरण राहणार आहे. 7 तारखेला उद्या रात्रीपासून चांगली, पहाटेला 8 तारखेला चांगली थंडीला सुरुवात होणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. राज्यात मात्र आज 6 डिसेंबर आणि उद्या 7 डिसेंबर 2025, आज आणि उद्याचे दिवस वातावरणात देखील धुकं राहणारं, धुळी राहणार आहे, म्हणून तुम्ही तुमच्या फवारणी करण्याची गरज आहे, म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा. पण राज्यात मात्र पाऊस काही पडणार नाही, म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. कर्नाटकच्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुमच्याकडं तंबाखू काढणारे शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आजच्या दिवसात तुमच्याकडे ढगाळ वातावरण राहणार आहे. तेलंगणात देखील आजचे दिवस ढगाळ वातावरण राहणार आहे. त्याच्यानंतर आंध्र प्रदेशमध्ये आजच्या दिवस ढगाळ वातावरण राहणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. पण मात्र 8 तारखेपासून तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक तिकडं देखील थंडीची लाट येणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. उत्तरेकडून वारे आता आज वाहतील आणि त्याच्यामुळं दिवसा देखील असं थंड झिलावा लागेल, थंडची चाहूल लागेल, म्हणून हे अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात द्यायचा. अचानक वातावरणात बदल झाला, लगेच एक मेसेज दिला जाईल. धन्यवाद.